आगीच्या ज्वाळांनी बागलांमधील वनसंपदा धोक्यात, वन विभागाच्या उपाययोजना कागदावरच। बागलाण तालुक्यात सध्या वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डोंगरांना वणवा लागण्याचं सत्र सुरू असून एका आठवड्यात वन हद्दीतील भाक्षी, दोधेश्वर, ताहराबाद येथील 3 डोंगरांना आगी लागल्यात। यात काही हेक्टर वनसंपदेचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या आगी लागल्या की लावल्या यावर खरोखरच उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं झालंय। मागील काही वर्षातील आगीच्या घटनांचा मागोवा घेतला तर सर्वसामान्य जनतेच्या मनात साहजिकच संशय कल्लोळचं वातावरण निर्माण होण्यास पुष्टी मिळत आहे। दरवर्षी साधारण फेब्रुवारी ते मे या 4 महिन्यात वन परिक्षेत्रातील डोंगरांना आग लागण्याचं सत्र सुरू होतं। यात फक्त आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात, नंतर मात्र सुटकेचा निश्वास सोडून या आग लावणाऱ्या घटनांची ना साधी चौकशी होते ना यातील दोषी पकडले जातात। असं दरवर्षीचा सोपस्कार साधारण वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाळला जात आहे। दोषींवर कार्यवाही किंवा चौकशी होत नसल्यानं दरवर्षी या आगीच्या घटनांमध्ये बागलाण तालुक्यात वाढ होताना दिसत आहे। युवकांच्या माध्यमातून वन संवर्धन योजनेअंतर्गत बागलाण तालुक्यातील उघड्या बोडक्या डोंगरांवर नागरिकांना चराईबंदी, कुऱ्हाडबंदीची शपथ देत वृक्ष लागवड करण्यात आली। डोंगरांवर लागवड केलेल्या वनसंपदेचं रक्षण करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली। सुरुवातीला मोठ्या जोशात वन संवर्धनाचं काम या समितीमार्फत करण्यात आलं, पण नंतर या समितींना मिळाले अधिकार फक्त तोंडी असल्याने वन संवर्धन करताना अवैध वृक्षतोड करणारे, वनाई क्षेत्रात गुरेढोरे चारणाऱ्यांवर कार्यवाही करताना शाब्दिक वाद उफाळून येऊ लागले। या प्रकरणांमध्ये वन कर्मचारी वर्गाला नेहमीच वरहात करत ती जबाबदारी तुमच्या गावची आहे असं म्हणत आपली जबाबदारी झटकली आहे। यामुळे साहजिकच संयुक्त वन व्यवस्थापन समिती सदस्यांनी गावगाड्यात वाद नको म्हणून दुरून डोंगर साजरेची भूमिका घेतली असल्याचं जळजळीत वास्तव आहे। दरवर्षी आग लागून हजारो हेक्टर क्षेत्रातील वन संपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडते। या आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक पशुपक्षी, दुर्मिळ प्राणी पडत असतात। यावर उपाययोजना करण्यासाठी डोंगरावर आगपट्टे का तयार केले जात नाहीत, यावर अधिकारी वर्गांकडून न पटणाऱ्या निधीच्या उपलब्धतेचं कारण समोर केलं जात आहे। वन विभागानं वेळीच आगपट्टे तयार केले तर दरवर्षी होणारं नुकसान कमी होईल, पण यासाठी हवी आहे इच्छाशक्ती आणि तीच सध्या अनेक वर्षापासून कागदावर राहिली असल्याचं चित्र बागलाण तालुक्यात पाहावयास मिळतंय। संपादक शशिकांत बिरारी।